तर पुण्यामधल्या राम मंदिरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तर संध्याकाळी या मंदिराबाहेर फटाक्यांची तुफान आतषबाजीही पाहायला मिळाली। या फटाक्यांच्या आतषबाजीनं अख्खा आसमंत उजळून गेल्याचं पाहायला मिळालं। हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या आतषबाजीची ही खास दृश्य पुढारीच्या प्रेक्षकांसाठी। प्रभू रामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीमध्ये सुद्धा आज दिव्यांनी ही अयोध्या नगरी उजळून निघालेली दिसली। खास करून अयोध्येतील शरयू घाटावरती हजारो दिवे लावण्यात आले आणि रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला।